नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आज एक तुम्हाला खुशखबर सांगणार आहे। तर आपले जे औषधाची कंपनी आहे बायर कंपनी, त्या बायर कंपनीनं शेतकऱ्यांसाठी एक ॲप आणलेला आहे आणि त्या ॲपमध्ये अशा भरपूर प्रकारच्या गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये तुमच्या पिकाबद्दल माहिती किंवा तुमच्या वातावरणाबद्दल माहिती इत्यादी माहिती तर दिलेलीच आहे। पण त्याच्यामध्ये प्लस पॉईंट असा आहे की तुम्ही जर बायरचं एखादं प्रोडक्ट जर खरेदी केलं तर त्या बायरच्या बायरचं प्रोडक्ट जेन्युइन म्हणजे ओरिजिनल म्हणजे खरंच त्याच कंपनीनं बनवलेलं का आहे का नाही हे स्कॅन केल्यानंतर समजतं। आणि ते स्कॅन केल्यानंतर समजतं पण तुम्ही जर एखादं बायरचं जर प्रोडक्ट खरेदी केलं आणि जर त्या बायरच्या प्रोडक्टला तुम्ही त्या फार्मराईज ह्या ॲपमधनं जर स्कॅन केलं तर तुम्हाला कंपनीतर्फे एक प्रत्येक प्रोडक्ट मागं कधी 118 भेटू शकतात, कधी 120 भेटू शकतात, कधी 130 भेटू शकतात, अशा प्रकारचे कॉईन भेटतात। तर ती कॉईन भेटल्यानंतर आपण त्या ॲप्लिकेशनमध्ये ते कॉईन जे आहेत ते स्क्रॅच करू शकता। तर स्क्रॅच केल्यानंतर तुम्हाला जर उदाहरणार्थ 100 कॉईन जर भेटले तर 50 रुपयापर्यंत तुम्हाला कॅशबॅक भेटू शकतो। 300 कॉईन जर भेटले तर तुम्हाला 150 रुपयापर्यंत कॅशबॅक भेटू शकतो आणि 500 कॉईन जर भेटले तर तुम्हाला 250 रुपयापर्यंत कॅशबॅक भेटू शकतो। त्याच्यामुळं आपल्या शेतकऱ्यांनी ज्याही दुकानात तुम्ही जाताल त्या दुकानामध्ये गेल्यानंतर आपलं जे बायर कंपनीनं जे फार्म राईस म्हणून जे ॲप काढलेलं आहे ते ॲप आवर्जून मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून जाऊन डाउनलोड करून नंतर तुम्ही ते प्रोडक्ट घेतल्यानंतर ते प्रोडक्ट तुम्ही स्कॅन केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर अशा प्रकारची माहिती प्लस तुम्हाला कॉईन भेटतील। आणि कॉईन ज्यावेळेस तुमचे 100 असू द्या किंवा 300 असू द्या किंवा 500 असे कॉईन जमा झाल्यानंतर तुम्हाला ते स्क्रॅच केल्यानंतर तुम्हाला 100 कॉईनला 50 रुपयापर्यंत, 300 कॉईनला 150 रुपयापर्यंत आणि 500 कॉईनला 250 रुपयापर्यंत तुम्हाला कॅशबॅक भेटू शकतो। सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून या स्कीमचा लाभ घ्यावा। तर आता आपण पाहणार आहेत कशा प्रकारे स्कॅन करायचं आणि कशा प्रकारे तुम्ही त्यात कॉईन मिळवू शकता आणि कशा प्रकारे तुम्ही ते कॉईन वापरू शकता आणि नंतर तुमच्या फोन पे किंवा गुगल पे जे UPI काय तुमचे जे असतील त्या UPIला तुम्ही ते कसे ॲड करू शकता। चला तर मग आपण आता ॲप डाउनलोड करून घेऊयात आणि त्याची पुढची प्रोसेस बघूयात। तर आपण प्ले स्टोअरवर आलेलो आहेत। प्ले स्टोअरमध्ये सर्च बारमध्ये फार्म राईस हे ॲप आपण ओपन केलेले आहे। आता हे ॲप्लिकेशन जे आहे ते आम्ही ऑलरेडी पहिल्यांदाच डाउनलोड केलेलं आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण आता पुढची प्रोसेस पाहूयात। तर हे ॲप ओपन केल्यानंतर असा सुरुवातीला स्क्रीनवर हे येतं भाषा सिलेक्ट करा म्हणून ऑप्शन येतो। तर भाषा आपण जसं तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना जसं पाहिजे तशी तुम्ही भाषा निवडू शकता। याच्यामध्ये इंग्लिश आहे, हिंदी आहे, मराठी आहे, गुजराती आहे आणि इतर आणखीन भरपूर भाषा आहेत। तर आपण इंग्लिश सिलेक्ट केली। इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतर अलाव फार्म राईस सेंड टू नोटिफिकेशन म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन त्या नंबरच्या पाहिजे आहेत का नाही हे बघण्यासाठी तुम्ही अलाव करा आणि नंतर परत 10 डिजिट आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। असा 10 डिजिट 10 आकडी आपला मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही नंतर प्रोसेसचे बटन दाबा। प्रोसेसचे बटन दाबल्यानंतर एक कन्फर्मेशन OTP येईल। तो OTP ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये फीड होऊन जातो। नंतर मग असा आपल्याला डॅशबोर्ड येईल। सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये असा डॅशबोर्ड येईल। डॅशबोर्ड आल्यानंतर ओके। तर ह्या ॲपमध्ये आम्ही ऑलरेडी आमची सर्व माहिती काही ॲड केलेली आहे, त्याच्यामुळं आम्हाला परत माहिती ॲड करायची गरज पडणार नाही। तरी तुम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की असं खाली मोर म्हणून आहे, मोरमध्ये जाऊन एडिट प्रोफाईलमध्ये नाव टाका तुमचं शेतकऱ्याचं। नाव टाकल्यानंतर पुरुष की महिला किंवा मेल किंवा फिमेल, तर मेल असेल तर मेल सिलेक्ट करा, फिमेल असेल तर फिमेल सिलेक्ट करा। तिथं तुमची जन्मतारीख टाकायची आहे, जी काही जन्मतारीख असेल तुम्ही ती जन्मतारीख तुम्ही इथे टाकू शकता। आणि नंतर तुम्ही तुमचं एज्युकेशन म्हणजे शिक्षण काय झालं हे तुम्ही टाकू शकता किंवा त्याच्यानंतर मॅरिड स्टेटस आहे म्हणजे विवाहित आहेत किंवा अविवाहित आहेत तर जे असेल ते, किंवा खाली मेल फिमेल म्हणजे चिल्ड्रन वगैरे काय कसं आहे ते, आणि त्याच्या खाली लोकेशन आहे। त्या लोकेशनला टच केल्यानंतर तुमचं जे काय गाव असेल किंवा जिथलं तुमचं लोकेशन असेल तिथलं तुम्ही लोकेशन टाकू शकता। आणि सेव्ह अँड प्रोसेस हे केल्यानंतर तुम्ही परत बॅक जायचं आहे। बॅक गेल्यानंतर ते परत तुम्हाला पूर्ण माहिती विचारतंय। तुम्हाला जर पूर्ण माहिती जर भरायची गरज जर वाटत असेल तर तुम्ही पूर्ण तुमची माहिती सुद्धा भरू शकता।
तर ह्याच्यामध्ये सुरुवातीचा ऑप्शन आहे वेदर. तर वेदरमध्ये की बाबा कोणत्या गावाचं लोकेशन आहे, म्हणजे तुम्ही आत्ता कुठं आहेत त्याच्यावरती तुमचं लोकेशन सांगतात की आता तापमान किती आहे, तारीख किती आहे, म्हणजे पाऊस होऊ शकतो किंवा नाही होऊ शकतो, इत्यादी सगळ्या गोष्टी सांगतं. आता चला आपण आता आपल्या महत्त्वाच्या पार्टकडे जाऊयात. तर तुम्ही होम बटनवर आता सध्या आपण होमवर आहेत. होमवर असल्यानंतर परत काय करायचं, मोर ऑप्शनमध्ये जायचं. मोर ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्ही एखादं जे हे प्रोडक्ट आहे कोणतं बायर कंपनीचं, ते बायर कंपनीचं प्रोडक्ट घेतल्यानंतर असं स्कॅन नाव करायचं. आणि असं तुम्ही हे प्रोडक्ट स्कॅन करायचं. असं स्कॅन केल्यानंतर हाऊ युअर परचेस दिस प्रोडक्ट, यस, बरोबर, यस करायचं. यस केल्यानंतर हे असं येतं, कॉंग्रॅच्युलेशन दिस जेन्युइन बायर इज प्रोडक्ट. म्हणजे प्रोडक्ट ओरिजिनल आहे हेही समजलं आणि त्याच्यासोबत तुम्हाला 10 कॉईन हे तुम्हाला फ्री भेटले. तर 10 कॉईन भेटल्यानंतर ह्या कॉईनचा उपयोग कसा करायचा, तर ह्या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, ऑलरेडी 4 प्रोडक्ट घेतलेले आहेत. 4 प्रोडक्टमधून त्यांचे भरपूर असे कॉईन झालेले आहेत आणि त्यांना पैसेही लागलेले आहेत. त्यांना पैसे जर लागलेले आहेत तर त्यांना सुरुवातीला 11 रुपये, नंतर 11 रुपये आणि नंतर 40 रुपये असे त्यांचे 500 कॉईन झाल्यानंतर त्यांनी 500 रुपयाचं जे तुमचं कार्ड येत होतं, म्हणजे रिडीम स्क्रॅच कार्ड जे येत होतं, ते 500चं स्क्रॅच कार्ड त्यांनी हे केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना त्या 500च्या कॉईनवर त्यांना 40 रुपये, म्हणजे टोटल त्यांना 11, 11, 22 आणि 40, 60, 62 रुपये त्यांना असा पूर्णपणे त्या मोबदला, औषधं घेतल्याचा मोबदला त्यांना भेटलेला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी ह्या ॲप्लिकेशनचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.